नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ही स्वस्तिकची रांगोळी, म्हणजे मोत्यांच्या स्वस्तिकची। तर त्याला लागणारं साहित्य पाहूया। तर इथे मी हे 6 नंबरचे पांढरे मोती घेतले आहेत, हे 6 नंबरचे लाल मोती आणि 6 नंबरचे हिरवे मोती। नंतर एक 7 नंबरची सुई आहे आणि 50 नंबरचा तंबूस। कात्री आणि प्लायर लागणार टूल्स मध्ये। तर आधी सुईमध्ये आपण दोरा ओवून घेणार आहोत आणि शेवटला ही अशा प्रकारे गाठ करायची आहे। तर सुरुवातीला आपण 2 सफेद मोती आणि 4 लाल मोती असा हा 6 मोत्यांचा राऊंड करणार आहोत। 6 मोत्यांचा राऊंड करण्यासाठी पुन्हा एकदा सुई दोरा हा मोत्यातून फिरवायचा आहे। हा बघा, हा राऊंड झाला आणि एकदा पुन्हा 2 सफेद मोती आणि 1 लाल मोतीतून हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे। ठीक आहे। तर हे बघा, हे असे बॉटमला 2 सफेद आणि वरती 4 लाल मोती आले पाहिजे। त्यानंतर आपल्याला दुसरा राऊंड बनवण्यासाठी 5 मोती लागणार, त्यात 1 लाल मोती आणि 4 सफेद मोती घ्यायचे आहेत। आणि ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्याच मोत्यातून आपल्याला हा दोरा काढायचा आहे बाहेर। त्यानंतर हा सुई दोरा आपल्याला तिसऱ्या मोत्यातून, म्हणजे हा जो सफेद मोती आहे हा तिसऱ्या मोत्यातून बाहेर काढायचा आहे। आता पुन्हा आपल्याला 1 सफेद मोती आणि 4 लाल मोती हे सुई दोऱ्यामध्ये ओवायचे आहेत आणि ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्याच मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे आणि हा सुई दोरा हा तिसऱ्या मोत्यापर्यंत आणायचा आहे। तर असे आपल्याला 3 राऊंड झाले आहेत। आता हा आपण चौथा राऊंड करणार आहोत। यासाठी 1 लाल मोती, 2 सफेद मोती आणि 2 लाल मोती, हे पहा असे 5 मोती लागतील। आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर आली आहे त्याच मोत्यातून आपल्याला दोरा फिरवायचा आहे। पुन्हा आपल्याला हा दोरा सफेद मोतीपर्यंत आणायचा आहे, म्हणजे तिसऱ्या मोतीपर्यंत। आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा हा मोती हा आपल्याला लावायचा आहे। सुई दोरा आपल्याला तिसऱ्या मोत्यापर्यंत आणायचा आहे। तर हे बघा, या स्वस्तिकच्या रांगोळीमध्ये हा जो मोती आहे तो एक्स्ट्रा लावला आहे आणि तसंच मोती आपल्याला इथे एक्स्ट्रा लागेल। इथे 6 मोत्यांचे 4 राऊंड केले आहेत आणि ही आपली स्वस्तिक रांगोळी मधली पहिली ओळ झाली आहे। आता आपण दुसऱ्या ओळीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे हे 2 मोती आहेत आणि वरती 4 मोती लागतील। तर इथे 1 लाल मोती आणि 3 सफेद मोती घेतले आहेत आणि त्यानंतर 2 लाल मोती मधून हा सुई दोरा बाहेर काढला आहे। तसंच आता पुढच्या मोत्यातून, म्हणजे पुढचे 2 मोत्यातून आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे। तर आता आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत आणि 3 सफेद मोती आपण घेणार आहोत 6चं राऊंड करण्यासाठी। पुन्हा सुई दोरा आपल्याला त्या 2 मोत्यातून बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या 2 मोत्यातून बाहेर काढायचं आहे। आता इथेही आपल्याकडे 3 मोती आहेत आणि वरती 3 मोती लावायचे आहेत। तर 1 लाल मोती आणि 2 सफेद मोती लागणार आहेत आणि पुन्हा हा दोरा फिरवायचा आहे आणि वरच्या मोत्यामध्ये, वरच्या लाल मोत्यांमध्ये हा सुई दोरा आणायचा आहे। आता इथे आपल्याला पुन्हा 2 मोती आहेत आणि वरती 4 मोत्यांचं राऊंड करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 2 सफेद मोती
आणि 2 लाल मोती लागणार आहेत. म्हणजे हा 6चा राऊंड होईल. बघा, आता हा सुई दोरा आपल्याला सफेद मोत्यापर्यंत आणायचा आहे आणि इथे या मोत्यावरती 5 मोत्यांचा राऊंड करायचा आहे. यासाठी 2 सफेद मोती आणि 3 लाल मोती लागतील. लक्षात घ्या, आपण ही तिसरी ओळ सुरू केली आहे. ज्या मोत्यातून दोरा बाहेर आलाय त्याच मोत्यातून आपल्याला सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे. ते या मोत्यापर्यंत आणायचा आहे. म्हणजे हा जो सफेद मोती आहे, बघा, हा दुसरा सफेद मोती आहे, तिथपर्यंत आपल्याला दोरा घेऊन यायचा आहे. आणि आता आपल्याकडे 3 मोती आहेत, तर आणखीन 3 मोती लागतील. तर आपण इथे 2 सफेद, 1 लाल मोती घेणार आहोत आणि पुन्हा दोरा फिरवायचा आहे. बघा, स्वस्तिकचा आकार येतोय हळूहळू. पुन्हा आपल्याला या 2 सफेद मोत्यापर्यंत सुई दोरा आणायचा आहे आणि इथे आपल्याकडे पुन्हा 3 सफेद मोती आहेत आणि वरती आपल्याला 3 लाल मोती लागणार आहेत. सुई दोरा पुन्हा 3 मोतींमधून फिरवून घ्यायचा आहे आणि पुढच्या 2 मोत्यांमधूनही सुई दोरा बाहेर आणायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे पुन्हा 3 मोती आहेत आणि 3 लाल मोती लागणार आहेत 6चा राऊंड होण्यासाठी. तिसऱ्या लाल मोत्यापर्यंत सुई दोरा आणायचा आहे. तर ही बघा, आपली तिसरी ओळ ही संपली आहे बनवून. आता आपण चौथ्या ओळीला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपल्याकडे 2 मोती आधीच आहेत आणि 4 मोती लागणार आहेत. तर इथे आपल्याला 1 लाल मोती, 2 सफेद मोती आणि 1 लाल मोती अशा प्रकारे हे 4 मोती घ्यायचे आहेत आणि दोरा फिरवून आपल्याला या सफेद मोत्यापर्यंत आणायचं आहे. इथेही आपल्याकडे 3 मोती आहेत आणि 6चा राऊंड होण्यासाठी 3 सफेद मोती लागणार आहेत. तर हे 3 सफेद मोती घेतले आहेत आणि 3 मोत्यातून दोरा फिरवला आहे. आता पुढच्या 2 मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. ही बघा, ही चौथी ओळ आहे आपली. इथेही आपल्याकडे 3 मोती आहेत आणि वरती 3 मोती लागणार आहेत. यासाठी 2 लाल मोती आणि 1 सफेद मोती घ्यायचा आहे आणि पुन्हा सुई दोरा 3 मोतीतून फिरवायचा आहे. पुन्हा आपल्याकडे मधला जो लाल मोती आहे तिथून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि आता आपल्याकडे 2 लाल मोती आधीच आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला 4 मोती लावायचे आहेत. तर हे 4 मोतीमध्ये 2 लाल मोती आणि 2 सफेद मोती घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्या 2 मोत्यांमधून सुई दोरा फिरवायचा आहे. इथे कसा एक्स्ट्राचा मोती लावला आहे त्याचप्रमाणे इथेही आपल्याला एक्स्ट्राचा मोती लावायचा आहे. त्यासाठी आपण सुई दोरा मोत्यातून फिरवून घेऊया. तर हा एक्स्ट्रा सफेद मोती इथे अटॅच करायचा आहे आणि सुई दोऱ्याची गाठ करून 2-3 मोती आत दोरा फिरवून घ्यायचा आहे. तर ही आपली स्वस्तिक रांगोळी तयार झाली आहे. हे बघा, अशा प्रकारे बघा, छान असं स्वस्तिक दिसतंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी फार प्रोत्साहनदायक आहे. सबस्क्राईब करताना बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे सिटी आर्ट क्रिएशन कडून जे पण नवीन व्हिडिओज YT चॅनलवर अपलोड होतील त्यांची नोटिफिकेशन
हे तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल. उरलेला दोरा हा कात्रीच्या साहाय्याने कट करायचा आहे आणि हे असे स्वस्तिक आपल्याला 6 बनवायचे आहेत. तर इथे मी 3 पिवळे आणि 3 लाल स्वस्तिक बनवले आहेत. आता हे जोडून याची रांगोळी बनवणार आहोत. तर हे 6 स्वस्तिक आपल्याला राऊंड शेप मध्ये लावायचे आहेत आणि स्वस्तिक उलट सुलट लावायचे नाही, एकाच डायरेक्शन मध्ये लावायचे आहेत. जशी स्वस्तिकची डिझाईन आहे त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे स्वस्तिक लावायचे आहेत. बघा, आणि यांना जोडण्यासाठी आपल्याला हे 6 नंबरचे हिरवे मोती घेतले आहेत. तर बघूया आपण हे स्वस्तिक कसे जोडायचे आहेत. तर इथे हा जो लास्टचा सफेद मोती आहे त्यातून दोरा बाहेर काढला आहे आणि एक हिरवा मोती ओवला आहे. त्यानंतर जो पिवळा स्वस्तिक आहे त्यातून सुई दोरा बाहेर काढला आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला जोडायचं आहे. एक लाल स्वस्तिक, एक पिवळं स्वस्तिक, अशा ऑल्टरनेट कलर्स मध्ये आपल्याला हे जोडायचं आहे. हा जो दोरा आहे हा आपल्याला असा गोल फिरवून घ्यायचा आहे. हे 2 पिवळे मोती, त्यानंतर पुन्हा 2 पिवळे मोती. हा दोरा आपल्याला सफेद मोती मध्ये आणायचा आहे. आणि पुन्हा खाली एक सफेद मोती. ह्या मोत्यात आपल्याला हा दोरा आणायचा आहे आणि पुन्हा एक हिरवा मोती ओवायचा आहे. त्यानंतर हा जो दुसरा लाल मोती दिसत आहे, या दुसऱ्या लाल मोतीतून आपल्याला हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे वरच्या दिशेने. हा बघा, त्याचा वरच्या दिशेने आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि हा 6चा राऊंड झाला आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि हिरवा मोती ओवायचा आहे. तर समोरचा जो पिवळा स्वस्तिक आहे त्यातला हा जो एक सफेद आणि एक पिवळा मोती, त्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. तर बघा, हे जे हिरवे मोती आपण जोडत आहोत तर प्रत्येकीचे 6-6चा राऊंड यायला हवा. पुन्हा समोरच्या मोतीतून वरच्या दिशेने सुई दोरा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर एक हिरवा मोती आणि तुम्हाला जर हवं तर तुम्ही असं पुन्हा खालच्या साईडला येऊ शकता, पण मी इथे थोडं वेगळं डिझाईन करते. वरून पण 3 मोती लावणार आहे म्हणजे विण घट्ट बसेल. आता पुन्हा आपल्याला हा दोरा खालीपर्यंत आणायचा आहे, म्हणजे हा शेवटचा हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला हा दोरा घेऊन यायचा आहे. एक एक मोती विणत यायचा आहे शेवटच्या मोत्यापर्यंत. अगदी लक्ष देऊन बघा, हे स्वस्तिक जोडतानाच थोडासा कठीण आहे. म्हणून अगदी लक्ष देऊन बघा. हे असं शिवून झालं आहे. आता आपल्याला या सफेद मोत्यातून सुई दोरा काढायचा आहे आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातूनही आपल्याला सुई दोरा काढायचा आहे बाहेर. त्यानंतर एक हिरवा मोती येऊन आता आपण
तिसरा स्वस्तिक जोडणार आहोत. हे बघा, हे अशा प्रकारे तिसरा स्वस्तिक जोडायचा आहे. इथे पण आपल्याला या दुसऱ्या मोत्यातून सुई दोरा खालच्या बाजूला बाहेर काढायचा आहे. त्यानंतर शेवटच्या मोत्यातूनही सुई दोरा बाहेर काढायचा आहे. पुन्हा एक हिरवा मोती ओवायचा आहे आणि जो पिवळा स्वस्तिक आहे त्यातून सुई दोरा वरच्या बाजूला, वरच्या दिशेला बाहेर काढायचा आहे. तर अशा रीतीने आपण हे 6चा राऊंड केला आहे. 6 मोत्यांचा राऊंड बनवला आहे आणि हे 2 स्वस्तिक जोडले आहे. पुन्हा आपल्याला एक पिवळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेला बाहेर काढायची आहे. आणि त्यानंतर पुढच्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे सुई दोऱ्यामध्ये. त्यानंतर हिरव्या मोत्याच्या वरती 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून सुई दोरा वरच्या दिशेला बाहेर काढायचा आहे. तसंच लाल मोत्यातूनही सुई दोरा वरच्या दिशेला बाहेर काढायचा आहे. आता एक हिरवा मोती ओवायचा आहे आणि समोरच्या पिवळ्या स्वस्तिक मधून 2 मोती वरच्या दिशेला सुई दोरा बाहेर काढायचा आहे. पुन्हा एक मोती, हिरवा मोती ओवायचा आहे आणि वरचा जो एक सफेद मोती आहे त्यातून सुई दोरा बाहेर काढून 3 हिरव्या मोती ओवायचे आहेत. आणि पिवळ्या स्वस्तिक मधून पहिल्या सफेद मोतीतून खालच्या दिशेने हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हा सुई दोरा अशा रीतीने आपल्याला शेवटच्या मोत्यापर्यंत आणायचा आहे. या लाल मोत्यापर्यंत सुई दोरा आणायचा आहे आणि एक हिरवा मोती ओवून हा पिवळा स्वस्तिक त्याचप्रमाणे जोडायचा आहे. तर इथे बघा, हे स्वस्तिक सगळे जोडून झाले आहेत आणि छान अशी स्वस्तिकची रांगोळी बनली आहे. ही रांगोळी तुम्ही पूजेसाठी वापरू शकता किंवा शुभ कार्यासाठीही वापरू शकता किंवा डायनिंग टेबलवरती ॲज अ टेबल मॅट ठेवू शकता, टीपॉयवरती ठेवू शकता. अशाच प्रकारे मी 5 नंबरच्या मोत्यांमध्येही ही मल्टी कलर स्वस्तिक रांगोळी बनवली आहे. तर या 2 रांगोळीपैकी तुम्हाला कोणती जास्त छान वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही मोत्यांची रांगोळी खूप वर्ष टिकतेही आणि हे वॉशेबल सुद्धा आहे. तुम्ही ही अशी रांगोळी बनवून बघा आणि सिटी आर्ट क्रिएशनच्या इन्स्टा पेजवरती टॅग करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.